कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचं खासगीकरण होणार नाही असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नेमबाजांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या निर्णयाबद्दल लोककल्याण फाउंडेशननं जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज घडवण्यासाठी क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज सर्वांसाठी परवडणाऱ्या खर्चात उपलब्ध असावी. रेंजसाठीचं माफक शुल्क महाराष्ट्र शासनानं त्वरित निश्चित करावं. प्रशिक्षित नेमबाज तयार करण्यासाठी प्रशिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करावी आणि प्रशिक्षणार्थींकडून मिळणारे शुल्क शासनाकडे जमा करण्याची प्रक्रियाही पारदर्शक असावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासन स्तरावरून प्रयत्न करावेत. रेंजचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न कुणी करत असल्यास त्याबाबत तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशा मागण्या लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आल्यात. विभागीय क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी लोककल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश साळुखे, गणेश जाधव, चंद्रकांत यादव, जगन्नाथ सूर्यवंशी, किरण चव्हाण, केरबा यादव, सुदाम सरनाईक, दिलीप सरनाईक, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, अनिल चव्हाण, गफूर शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.